नमस्कार मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. रागिनीने भूमीला इतकी मरणाची भीती दाखवली असते तरीही भूमी काही घाबरत नसते. त्यामुळे आता रागिनीचा खूप संताप होतो आणि ती भूमीला म्हणते की कसला माज आहे ग तुला, का येते कुठून तुझ्यामध्ये इतकी हिंमत. तेव्हा भूमी तिला हसूनच उत्तर देते की आकाश आणि माझ्या प्रेमावरचा विश्वास आहे, तो माज आहे मला, आणि ते प्रेमच देतं मला इतकी हिंमत. तेव्हा रागिनी म्हणती, हो का प्रेम, तुझ्या त्या आकाशला प्रेम या शब्दाचा अर्थ तरी कळतो का ग. भूमी म्हणते, तुम्ही म्हणता तसं त्याला प्रेम कळतही नसेल, खरं तर कळतच नाही, परंतु त्याला प्रेम करता येतं, निस्वार्थी प्रेम. आणि ज्या बाईने स्वतःचा विचार सोडून दुसऱ्यांवर कधी प्रेमच केलं नाही त्या बाईला काय समजणार आहे प्रेम या शब्दाचा अर्थ. ज्या बाईने फक्त स्वतःचा फायदा करून घेतला त्या बाईला काय कळणार आहे आकाशचं प्रेम. जी बाई तिच्या स्वतःच्या नवऱ्याची नाही होऊ शकली, त्यांच्यापासून लपवून कटकारस्थान करत राहिली, त्या बाईला काय कळणार आहे आकाशचं प्रेम. ज्या बाईने बाईपणाच्या मुखवट्या आडून चेटकिनीचे काम केलेत त्या बाईला काय समजणार आहे माझ्या आकाशचं प्रेम. स्वतःच्या सख्या भाच्यावरती विषाचा मारा केला त्या बाईला काय समजणार आहे माझ्या आकाशचं प्रेम. ज्या बाईने स्वतःच्या स्वार्थासाठी सख्या भावाचा जीव घेतला त्या बाईला काय कळणार आहे आकाशचं प्रेम. आता भूमीला हे समजलेलं असतं की आता आकाशच्या वडिलांचा खून हा रागिनीनेच घडवून आणला, त्यामुळे आता आणि हे भूमीला समजलंय, त्यामुळे आता रागिनीचा चेहरा बघण्यासारखा. हे सगळं ऐकून रागिनी फक्त भूमीकडे बघत असते. तर आकाश हा भूमीचा शोध घेत असतो आणि आता त्याला समजलेलं असतं की भूमी इथेच आसपास कुठेतरी आहे, कारण भूमी ज्या गाडीतून आलेली असते ती गाडी त्या समुद्राच्या बाहेर असते. त्यामुळे आता आकाश हा तिथल्या एका नागवाला विचारतो की काका, तुम्ही इथे कोणाला बघितलं का, एक साडीवाली, माझी सायकल राणी. तेव्हा ते दादा सांगतात की हो, मी जेव्हा येत होतो तेव्हा त्या गाडीतून काही लोक उतरले आणि त्यांच्या सोबत एक साडीवाली येल्लो कलरची साडी घातलेली बाई होती. तेव्हा आकाश म्हणतो की हो हो, तीच माझी सायकल राणी. तर भूमी ही रागिनीला म्हणत असते की काय झालं, धक्का बसला का हे ऐकून, की मला हे कसं समजलं. तेव्हा रागिनी म्हणते की काय समजलं तुला, मी खून केला ते, पण मी खून केलाच नाही. भूमी म्हणते की हो, ते लवकरच समजेल आणि त्याचे पुरावेही मला लवकरच मिळतील. रागिनीला भूमीचा खूप राग येत असतो, त्यामुळे आता ती रागातच तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करते, परंतु ती नीट दाबूही शकत नाही. तेव्हा भूमी म्हणते की कसं आहे ना, तुम्ही मला धड मारूही शकत नाही आणि तुम्ही मला धड जिवंतही ठेवू शकत नाही, पण हे होणारच होतं. हे विश्वासघाताची शिक्षा आहे, जे इथं केलंय ते इथंच फेडावं लागतं आणि तेही व्याजासकट. तेव्हा रागिनी तिला थांबवते आणि म्हणते की ए, मी कुठलंही पाप केलं नाहीये. तर आकाश आता सायकल राणी पर्यंत पोहोचणार असतो. तो दुसऱ्या बोट मधून सायकल राणी पर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर रागिनीने आता कबूल केलेलं असतं की हो, मारलं मी माझ्या भावाला आणि माझ्या वहिनीला, तो अपघात मीच घडवून आणला होता. खरं तर आकाशला पण मला तेव्हाच संपवायचं होतं, परंतु तो वाचला. मी दादाला मारलं कारण जोपर्यंत तो होता तोपर्यंत माझा अधिकार मला भेटणार नव्हता. मी काही खून वगैरे केलेला नाहीये, फक्त मी दादाचं मरण हे अलीकडे घेतलं. भूमी रागिनीला म्हणत असते की तुम्ही त्याला कितीही सोन्याच्या फुलांनी सजवलं ना, परंतु ते पापच आहे. माझ्या आकाशला अनाथ केलं तुम्ही आणि ते सगळं आता मी त्याला सांगेल, तेही पुराव्यांसकट. तुमचं पितळ मी आकाश समोर उघडं पाडेल आणि मग मी आणि आकाश मिळून तुम्हाला शिक्षा देऊ. रागिनी तिला म्हणते की अगं भूमी, ह्या झाल्या जर तरच्या गोष्टी, तू माझं इतकुसं पण वाकडं करू शकणार नाही आणि तुझा तो आकाश, त्याला मी एका मिनिटात चिरडून टाकेन. भूमी रागिनीला म्हणते की तुम्ही काहीच नाही करू शकत, खरंच तुम्ही काहीच नाही करू शकत. दिवा विसताना जेव्हा मोठा होतो ना, तसं झालंय तुमचं. आजपासून तुमची उलटी गिनती सुरू. एक काम करा, काउंटिंग सुरू करा मिसेस रागिनी पटवर्धन. रागिनी हसत असते आणि म्हणत असते की या रागिनी पटवर्धनचा ना कोणी वाकडच करू शकत, आणि तू आणि तुझा आकाश, तुम्ही तर एकदम कच्चे खेळाडू आहात. तरीही भूमीच्या चेहऱ्यावरती स्माइल असते. तेव्हा रागिनी संतापते आणि तिचे केस ओढते आणि म्हणते की सांग भूमी, सांग आकाश नक्की कुठे आहे, नाहीतर तुझी अशी दुर्दशा करेल ना आणि मग म्हणशील की आता मला मारून टाका, मारून टाका. त्याआधी गपचूप सांग की आकाश कुठे. तर आता रागिनी व भूमी जवळ अभि येतो आणि अभि म्हणतो की आई जाऊ दे, आता आपल्याला आकाशचा पत्ता मिळाला. तेव्हा मात्र आता रागिनीला खूप आनंद होतो आणि आता ती भूमीकडे बघत म्हणते की आकाशचा पत्ता मिळाला. आणि ती अभिला विचारते की कसा मिळाला रे अभि आकाशचा पत्ता. तेव्हा अभि म्हणतो की अगं, चाळीतल्या एका माणसाला मी पैसे देऊन विचारलं तर त्याने सांगितलं की आकाश एका तिसऱ्या चाळीमध्ये गोडाऊन मध्ये काम कर. भूमी आता घाबरलेली असते आणि आता भूमी जोरात म्हणते की तुम्ही माझ्या आकाशला काहीच करायचं नाही,
नाहीतर जीव घेईल मी तुमचा. तेव्हा रागिनी हसतच म्हणते की कसा जीव घेणार आहेस तू या अशा बांधलेल्या हातांनी. रागिनी भूमीला म्हणते की आम्हाला आकाशचा पत्ता हवा होता म्हणून आम्हाला तुझी गरज होती, परंतु आकाशचा पत्ता आम्हाला मिळाला. आता आम्हाला तुझी गरज नाही, तुझी गरज संपली. आणि याला काय म्हणता माहितीये? नियती. मगाशी माझ्याच नियती बद्दल बोलत होती ना तू, ती नियती पण माझ्याच कंट्रोल मध्ये. रागिनी भूमीला म्हणत असते की मी तुला म्हंटले ना की मी कोणताही गुन्हा केलेला नाहीये आणि कोणताही पाप केलेला नाहीये, त्यामुळेच माझी नियती पण माझ्यावरती मेहरबान आहे. जरा बघ स्वतःकडे, तू बांधली गेलीयस, मी नाही. सगळं मला हवं तसं घडते माझ्या मर्जीनुसार. आकाशही त्या दुसऱ्या बोट मधून सायकल राणी पर्यंत पोहोचत आलेला असतो. तर रागिनी भूमीला म्हणते की आता सगळ्यात आधी मी तुला संपवते आणि मग आकाशच्याही सया घेतल्या की त्यालाही तुझ्याकडेच पाठवते ढगात, आणि मग ढगात मांडा तुम्ही तुमच्या भाऊला बाहुलीचा संसार. भूमी रागिनीला म्हणते की तुम्ही या आधीही आकाशला संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु तेव्हा यश आलं का? तेव्हा तर तो एकटा होता, परंतु आता त्याच्याबरोबर त्याची सायकल राणी आहे. तुम्ही त्याचं काहीही बिघडवू शकत नाही आणि माझंही. रागिनीला मात्र खूप राग येत असतो कारण भूमीने अजूनही धीर सोडलेला नसतो. भूमी रागिनीला म्हणत असते की आकाश आणि भूमी कधीही वेगळे नाही होऊ शकत. मी त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला ना, परंतु क्षितिजावरती ते एकत्र येणारच. रागिनी या भूमीच्या बोलण्यावरती टाळ्या वाजवत असते आणि म्हणते की कविता छान आहे ग, पण हे फक्त ऐकायलाच छान वाटतं कारण वास्तव हे नाहीच आहे. तुझं मरण तुझ्या किती जवळ आलंय याची कल्पना नाहीये का तुला? तर आता आकाशही भूमीच्या बोट पर्यंत पोहोचत आलेला असतो. त्याने आपल्या सायकल राणीसाठी खूप हिंमत दाखवलेली असते आणि आता तो तिच्यापर्यंत पोहोचत आलेला असतो. तर आकाशने आता भूमीला बघितलेलं असतं आणि आता तिच्यावरती कोणीतरी बंदूक रोखलीये हे सुद्धा त्याने बघितलेलं असतं. परंतु आकाश विचार करतो की मी जर सायकल राणीला आवाज दिला तर हे लोक लगेचच तिला बाऊ करतील, पण मला सायकल राणीकडे जायचंय. भूमी म्हणते की इतक्यातच जिंकल्याचा आनंद मानू नका, माझी आई योगेश्वरी सगळं बघतीये, तीच मला आकाश आणि मला एकत्र आणेल आणि तुमच्या पापाची शिक्षा आई योगेश्वरीच तुम्हाला देईल. तर आकाश हा बोट मधून वरती चढण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो विचारही करत असतो की मला माझ्या सायकल राणीला वाचवायचंय, परंतु मी तिच्यापर्यंत कसा पोहोचू? अभिने त्याच्या गुंडांना खुणवलेलं असतं की आता पुढच्या तयारीला लागा. त्यामुळे आता ते दोन गुंड त्या बोट मध्ये सगळीकडे रॉकेल टाकत असतात. रागिनीने आता भूमीचा आधार कार्ड, पॅन कार्ड म्हणजे तिची ओळखच तिथे टाकून दिलेली असते, जेणेकरून आता ती भूमी सोबतच जळून राख होईल. आणि आता रागिनी भूमीला म्हणते की गुड बाय भूमी, आता तू वरती पोहोच आणि तिथे निवांत तुझ्या आकाशची वाट बघ. भूमी मात्र बिचारी खूप घाबरलेली असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे निर्दैवी रागिनी व अभिने ती बोट जाळलेली असते, त्या बोटला आग लागलेली असते आणि तितक्यातच तिथे आकाश पोहोचतो. तेव्हा भूमी म्हणते की आकाश तू इथे कसा काय आला? तेव्हा आकाश म्हणतो की सायकल राणी, मी तुला इथे वाचवायला आलो आणि तू मलाच काय जायला सांगतेस? भूमी म्हणते की आकाश माझं काहीही झालं तरी चालेल, पण तुला काही होता कामा नये. तू प्लीज एक काम कर, पाण्यात उडी मार आणि तू जा ना. इथून जायचं असेल तर आपण दोघांनीही जायचं, नाहीतर आता मीही इथेच थांबेल आणि जे व्हायचं असेल ते आपल्या दोघांचंही होऊ देत. आणि दोघंही एकमेकांना मिठी मारतात. तर मित्रांनो, आता नक्की पुढे काय होणार हे बघणं खूप रंजक ठरणार आहे. आकाश व भूमी इतक्या संकटातून कसे वाचता हे आपल्याला नेक्स्ट एपिसोड मध्येच समजेल. तर मित्रांनो, असेच मालिकेचे अपडेट्स बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.